तावडे हॉटेल गांधीनगर परिसरातील कोल्हापूर महापालिकेच्या बेकायदेशीर बांधकामावर शुक्रवारपासून बुलडोझर फिरणार असल्याचं आज स्पष्ट झालंय। या प्रकरणी महापालिका प्रशासन ॲक्शन मोडवर आलंय। बांधकाम उतरवून घेण्यासाठी ज्या अतिक्रमणधारकांना 7 दिवस मुदतीच्या नोटिसा दिल्या आहेत त्यांनी न्यायालयातून स्थगिती आणू नये यासाठी महापालिकेनं कॅव्हेटही दाखल केलंय। त्यामुळे नोटिसीची मुदत गुरुवारी संपताच शुक्रवारपासून संबंधित बेकायदेशीर मिळकती जमीनदोस्त करण्याची प्रक्रिया सुरू होईल। तावडे हॉटेल परिसरात गेल्या काही वर्षांपासून झालेली बेकायदेशीर बांधकामं आता सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालामुळे चांगलीच कचाट्यात सापडली आहेत। सर्वोच्च न्यायालयानं अतिक्रमित संपूर्ण जागा महापालिकेची असल्याचं स्पष्ट केलंय। यानंतर महापालिकेनं प्रशासकीय कारवाई करत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची तंतोतंत अंमलबजावणी करण्याची तयारी 23 एप्रिलपासून सुरू केली आहे। या प्रक्रियेचा एक भाग म्हणून संबंधित मिळकतधारकांना आपल्या मिळकती 7 दिवसात उतरवून घेण्याचे आदेश दिले होते। या पार्श्वभूमीवर माजी महापौर आर.के. पवार यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय कृती समितीनं आज आयुक्त राजेंद्र भारुड यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं आणि या विषयावर त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली। यावेळी बोलताना बाबा पार्टे यांनी या प्रकरणात उचगाव ग्रामपंचायतीवरही कारवाई करण्याची मागणी केली, तर ॲडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी काही नवीन मुद्दे उपस्थित केले। दिलीप देसाई आणि अनिल कदम यांनी सन 2012 पासून या प्रकरणाचा आपण पाठपुरावा करत असल्याचं सांगितलं। अशोक भंडारे यांनी महापालिकेचं वकील पॅनलच बदलण्याची मागणी केली। कॉम्रेड दिलीप पवार, किशोर घाटगे यांनीही बेकायदा बांधकाम प्रकरणी कुणालाही दयामाया न दाखवता ती जमीनदोस्त करावीत अशी मागणी केली। त्यावर बोलताना आयुक्त राजेंद्र भारुड यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल कोल्हापूर महापालिकेच्या बाजूने लागल्यापासून महापालिका प्रशासन त्यासंबंधी करत असलेल्या कामकाजाची माहिती दिली। तावडे हॉटेल गांधीनगर परिसरातील अतिक्रमित मिळकतधारकांना दिलेल्या नोटिसीची मुदत गुरुवारी संपत आहे। त्यानंतर शुक्रवारपासून संबंधित अतिक्रमित मिळकती हटवण्याची मोहीम युद्ध पातळीवर सुरू होईल असं स्पष्ट केलं। नोटीस दिल्यानंतर मला ही खात्री होती की लोक हे कोर्टात जाणार। त्यामुळे सोमवारच्या वर्किंग डेच्या दिवशी कॅबिनेटचा ड्राफ्ट करून घेतला। कॅबिनेटचा ड्राफ्ट करून तो मंगळवारी स्वतः वकिलाशी मी बोललो। त्याला मी हे सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये स्टे घेता कामा नये, त्यासाठी हे कॅबिनेट दाखल कर। बाकीच्या मी कोर्टाच्या पण काही लोकांशी बोललो, पण ते मी सांगू शकत नाही कारण दॅट इज अ ज्युडिशियल पार्ट। कॅबिनेट दाखल करून घेतला। कॅबिनेट दाखल झाल्यानंतर 7 दिवस संपतात तुमचे गुरुवारी। आम्ही नोटिसेस देऊन शुक्रवारी आम्ही पाडण्याच्या तयारीमध्ये आहोत। ज्याला जशा नोटीस द्यायला पाहिजे त्या नोटीस आम्ही दिलेल्या आहेत। अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारपासून ही धडक कारवाई सुरू होणार आहे। त्यासाठी विविध पथकांची नेमणूक केली आहे असंही आयुक्त भारुड यांनी सांगितलं।